नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे करंट अफेअर्स 2026. ऑगस्ट महिन्याचे हाफ मंथचं करंट अफेअर आपण पाहणार आहे, ज्यामध्ये महत्त्वाचे 100 प्रश्न आपण पाहणार आहे. येणारी रेल्वे भरती असेल, MPSC भरती असेल, MPSC मार्फत जी तलाठी भरती होत आहे त्यासाठी पण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न पाहायला मिळतील, त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. पहिला प्रश्न आहे, कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी हर घर तिरंगा 2026 या अभियानाचा शुभारंभ केला? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गजेंद्र सिंह शेखावत. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री श्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हर घर तिरंगा 2026 अभियानाचा शुभारंभ केला. हे देशव्यापी अभियान 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. ही मोहीम एक जन आंदोलन म्हणून 5 वर्ष पूर्ण करत आहे. ही मोहीम वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्तीला समर्पित आहे. सूर्यपथ तिरंगा हा एक नवीन उपक्रम जगभरातील भारतीय दूतावासांना जोडेल. पुढचा प्रश्न आहे, 2026 मधील ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भारत. जयपूर येथे 10व्या ब्रिक्स उद्योग मंत्र्यांच्या परिषदेचे यशस्वीपणे आयोजन केले. भारताने नवोन्मेषण आधारित विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंडचा प्रस्ताव दिला. भारतीय अध्यक्षतेखाली 16वी ब्रिक्स व्यापार मंत्र्यांची बैठक 7 ऑगस्ट रोजी जयपूर येथे होणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अग्नि 4 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे घेण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ओडिशा. 6 ऑगस्ट 2026 रोजी ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी केंद्रातून ही चाचणी घेण्यात आली. अग्नि 4 मध्यम पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. मारक क्षमता जवळपास 4000 किलोमीटर. पुढचा प्रश्न, 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, भुवनेश्वर. केंद्रीय शिक्षण मंत्री श्री प्रल्हाद जोशी भुवनेश्वर येथे झालेल्या 13व्या ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला ब्रिक्स सदस्य देश ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, इराण, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती येथील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. पुढचा प्रश्न आहे, ऐतिहासिक भारत छोडो आंदोलनाला 9 ऑगस्ट 2026ला किती वर्ष पूर्ण होत आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 85 वर्ष. 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाने भारताच्या स्वातंत्र्याच्या सातत्यपूर्ण मागणीला निर्णायक चालना दिली. करा किंवा मरा अशी घोषणा या आंदोलनात महात्मा गांधींनी दिली. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय हातमाग दिवस कधी साजरा केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 7 ऑगस्ट. पुढचा प्रश्न आहे, मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयाच्या खर्चासह गोवर्धन राष्ट्रीय एकात्मिक बायोगॅस योजनेला मंजुरी दिली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुपये 23,731 कोटी. ही योजना आर्थिक वर्ष 2026-27 ते आर्थिक वर्ष 2035-36 पर्यंत राबविण्यात येईल. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेच्या नियामक मंडळाची 27वी बैठक कुठे आयोजित करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, नवी दिल्ली. केंद्रीय आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव यांनी 27व्या नियामक मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले.
पुढचा प्रश्न आहे, लडाख प्रशासनाने किती वारसा स्थळांना संरक्षित स्मारके म्हणून घोषित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 23. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली थेट व्यावसायिक कंटेनर मालगाडी कोणत्या देशाच्या बिराटनगर या स्थानकावर पोहोचली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नेपाळ. पुढचा प्रश्न आहे, शांतता, मध्यस्थता आणि कायद्याचे राज्य यावरील राष्ट्रीय परिषद कोठे आयोजित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जयपूर. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या LPG आयातीपैकी किती टक्के आयात अमेरिकेतून होते अशी माहिती पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 67%. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केलेली समुद्र मंथन योजना कशाशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सागरी तेल शोधन. भारताच्या सागरी तेल शोध कार्याला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी 31 जुलै 2026 या योजनेला मंजुरी दिली. योजनेसाठी 84,084 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. पुढचा प्रश्न आहे, पर्यावरण प्रदर्शन निर्देशांक 2026 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 176. यामध्ये एकूण 177 देशांचा समावेश आहे. प्रथम क्रमांकावरील देश एस्टोनिया, सर्वात शेवटी आहे लाओस. पुढचा प्रश्न आहे, INS निपुण ही भारतीय सैन्याची दुसरी स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट वेसल आहे. 30 जुलै 2026 रोजी कुठे नौदलात दाखल करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशाखापट्टणम. निर्मिती आहे हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, विशाखापट्टणम. लांबी आणि वजन आहे अंदाजे 118 मीटर लांब आणि 8,560 टनांपेक्षा जास्त क्षमता आहे. स्वदेशी सामग्री यामध्ये 75% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीचा वापर करण्यात आला आहे. मुख्य कार्य आहे हे खोल समुद्रात सॅच्युरेशन डायव्हिंग, पाणबुडी बचाव कार्य करते आणि डीप सबमर्जन रेस्क्यू व्हेइकल DSRV साठी मदरशिप म्हणून काम करते. पुढचा प्रश्न आहे, चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित करण्यात आलेल्या ISSF रायफल पिस्तूल विश्वकप स्पर्धेत प्रथम क्रमांकावर कोण आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चीन. या स्पर्धेत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत भारताने एकूण 4 पदक जिंकले. यामध्ये 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्य. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना या योजनेसाठी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने कर्जाला मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एशियन डेव्हलपमेंट बँक. या योजनेचा दुसरा टप्पा आहे. या योजनेसाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेने $850 मिलियन कर्ज मंजूर केले आहे. पुढचा प्रश्न आहे, स्कॉटलंड येथे आयोजित केलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 मध्ये वेटलिफ्टिंगमध्ये लवप्रीत सिंगने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्ण. लवप्रीत सिंगने हे पदक 110 किलो वेटलिफ्टिंगमध्ये जिंकले आहे. ही स्पर्धा स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये आयोजित केली आहे. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल रिफॉर्म्स रँकिंग 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 57. पुढचा प्रश्न, सायबर फसवणुकीच्या बाबतीत सर्वाधिक E0 FIR प्रकरणाची नोंद कोणत्या राज्याने केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दिल्ली.
पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये नीरज चोपडाने जेव्हलिन थ्रोमध्ये कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रौप्य पदक. नीरज चोपडाने 85.83 मीटरचा थ्रो करत रौप्य पदक जिंकले आहे. श्रीलंकेच्या रमेश तरंगापथिराने सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे, विद्या वाहिनी योजना कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दिल्ली. या योजनेद्वारे दिल्ली सरकार शाळेतील मुलींना मोफत सायकलचे वाटप करणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता. पुढचा प्रश्न, कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये महिलांच्या 48 किलोग्रॅम वजनी गटात ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू कोण बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अस्मिता डे. पुढचा प्रश्न, वस्त्र महोत्सव 2026 कुठे आयोजित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चेन्नई. पुढचा प्रश्न आहे, भारतातील 101वं रामसर स्थळ घोषित झालेलं ग्लाव सरोवर कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या इन्स्टंट पेमेंट सिस्टीम फवारा सोबत UPI क्रॉस बॉर्डर पेमेंट कॉरिडॉर सुरू केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मालदीव. पुढचा प्रश्न आहे, नवी दिल्ली कॉमनवेल्थ टेबल टेनिस स्पर्धा 2026 पुरुष आणि महिला कोणी जिंकली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय सन्मान अपमान निवारण 2026 नुसार खालीलपैकी कशाचा अपमान केल्यास शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वंदे मातरम गीत. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच दानवीर उपक्रम सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंचायत राज मंत्रालय. पुढचा प्रश्न, रेअर अर्थ एलिमेंट एक्सप्लोरेशन लायसेन्स जारी करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राजस्थान. पुढचा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026मध्ये भारताने एकूण किती पदक जिंकले आहे? यामध्ये भारताने जिंकले आहेत एकूण 39 पदक. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कॉमनवेल्थ गेम्स 2026मध्ये भारताने एकूण 39 पदक जिंकले आहे. यामध्ये सुवर्णपदक आहेत 13, रौप्य 17, कांस्य 9. भारत या स्पर्धेत 4थ्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रधानमंत्री सूर्य सरोवर योजनेसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने किती कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुपये 5070 करोड. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर चिप युनिटची पायाभरणी कुठे करण्यात आली? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विशाखापट्टणम. पुढचा प्रश्न, खेलो इंडिया या योजनेसाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपये 36,441 करोड. पुढचा प्रश्न, अल्लुरी सीताराम राजू या विमानतळाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले ते कोणत्या राज्यात आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भैरव यात्रेला राष्ट्रीय अमूर्त सांस्कृतिक वारसाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, जम्मू आणि काश्मीर.
पुढचा प्रश्न आहे, आदी पेरक्कू फेस्टिवलचं आयोजन कुठे करण्यात आलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तेलंगणा. पुढचा प्रश्न, नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाचा संबंध कोणत्या घोषणेशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काशी घोषणा. पुढचा प्रश्न आहे, सर्वाधिक अवयव दानाच्या बाबतीत सर्वश्रेष्ठ राज्याचा पुरस्कार कोणत्या राज्याला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, तामिळनाडू. पुढचा प्रश्न आहे, पिथोरा पेंटिंगला GI टॅग मिळाला आहे. या पेंटिंगचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? तर पिथोरा पेंटिंग आहे गुजरातमधील. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे कोणत्या राज्य सरकारने सर्व ग्रामपंचायतींमध्ये बाल अनुकूल गाव स्थापन करण्यासाठी एक सर्वसमावेशक नियमावली विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. पुढचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार विरोधी कृती गटाची दुसरी बैठक अलीकडे कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच कोणत्या भारतीय शहराला युनेस्को क्रिएटिव्ह सिटी आणि वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा प्रतिष्ठित दर्जा मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्रीनगर. पुढचा प्रश्न आहे, उल्हास या उपक्रमांतर्गत कोणते राज्य भारताचे 6वे साक्षर राज्य बनले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तराखंड. या उपक्रमांतर्गत पुढील 5 राज्य साक्षर आहेत: मिझोरम, गोवा, त्रिपुरा, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाने PM किसान योजनेच्या मुदतवाढीला किती कालावधीसाठी मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2031. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगद्गुरू कृपाल विद्यापीठाचे उद्घाटन नुकतेच कोठे केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कटक. पुढचा प्रश्न, हातमाग टेक्नॉलॉजीमधील उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन नुकतेच कुठे झाले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, IIT दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ब्रिक्स वेव्ह बाजार कोठे आयोजित करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुंबई. पुढचा प्रश्न, श्रीलंकाच्या सर्वोच्च राजकीय पुरस्काराने संगीतकार एल सुब्रमण्यमला सन्मानित करण्यात आले आहे. याचा संबंध कशाशी आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, व्हायोलिन. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने अंतराळात तांदळाचे पहिले पीक यशस्वीपणे घेतले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चीन. पुढचा प्रश्न, जागतिक आदिवासी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 9 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, टाइम आउटच्या 2026 मधील जगातील सर्वाधिक खुशाल 10 शहरांच्या यादीत भारतातील कोणते शहर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बंगळुरू. पुढचा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या स्कूल एज्युकेशन क्वालिटी इंडेक्स 2026 नुसार कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक
1. पंजाब. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात उंच ठिकाणी असलेले वन्यजीव सफारी कुठे तयार करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लडाख. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पी पेचियम्मल आणि गोविंदम्मल या दोघांना देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय बॅडमिंटनपटू अस्मिता चाहिलाने व्हेक्टर कोरिया मास्टर्स 2026 मध्ये कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुवर्ण पदक. आसामच्या अस्मिताने चीनच्या हान चिएन शीचा 3 गेमच्या सामन्यात 14-21, 21-14, 21-14 असा पराभव केला. हे अस्मिताचे पहिले BWF विजेतेपद आहे. पुढचा प्रश्न आहे, जुलै 2026 मध्ये जारी करण्यात आलेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 81. भारतीय पासपोर्ट धारक पूर्व विजाशिवाय 55 ठिकाणी प्रवास करू शकतात. सिंगापूर पहिल्या क्रमांकावर आहे, सर्वात शेवटी आहे अफगाणिस्तान. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री यार बँक योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नागालँड. पुढचा प्रश्न आहे, कोणते मंत्रालय IIST सूत्र 2026 चे आयोजन करणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वस्त्र मंत्रालय. भारतीय हातमाग तंत्रज्ञान संस्थेची IISTS ही पहिली राष्ट्रीय परिषद आहे. 12 ऑगस्ट 2026 रोजी नवी दिल्ली येथील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात आयोजित करणार आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रस्तावित कंटेनर उत्पादन सहायता योजनेसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10,000 कोटी. पुढचा प्रश्न, शाईन देशव्यापी शालेय संपर्क कार्यक्रमाच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन देशातील किती ठिकाणी करण्यात येत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 83. 11 ते 12 ऑगस्ट 2026 रोजी शाईन सायन्स, हेल्थ अँड इनोव्हेशन फॉर नेक्स्ट जनरेशन एक्सप्लोरर्स हा 2 दिवसीय कार्यक्रम आहे. थीम आहे शाईन 2026 नवोन्मेषकांच्या पुढील पिढीसाठी विज्ञान, आरोग्य आणि नवोपक्रम. पुढचा प्रश्न आहे, परमप्रज्ञा या AI कॉम्प्युटिंग सुविधेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणत्या IIT मध्ये केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IIT दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, भारत नामिबिया संयुक्त व्यापार समितीचे 4थे सत्र कुठे पार पडले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, प्रतिष्ठित राष्ट्रपती कलर पुरस्कार 2026 कोणत्या राज्याच्या पोलीसला प्रदान करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पुदुचेरी. पुढचा प्रश्न आहे, वेटरी वनमंगल योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तामिळनाडू. महिला शेतकऱ्यांना आधुनिक ड्रोन तंत्रज्ञानामध्ये प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत विजय थलपती विजय.
पुढचा प्रश्न आहे, ई समुद्र या डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सर्वानंद सोनोवाल. इथं सर्वानंद सोनोवाल आहे. पुढचा प्रश्न आहे, EI हे उपकरण कोणत्या IITने विकसित केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, IIT गुवाहाटी. हे उपकरण पाण्यातील अशुद्धी आणि विषारी पदार्थ शोधण्यासाठी तयार केले आहे. प्रश्न आहे, डॉल्फिन चक्रवादळामुळे कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चीन. चीनमध्ये आले आहे डॉल्फिन चक्रीवादळ. पुढचा प्रश्न आहे, 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026 कोणी जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओडिशाने. 16वी हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2026चं आयोजन तामिळनाडूमध्ये करण्यात आलं. फायनल मॅचमध्ये ओडिशाने मध्य प्रदेशचा पराभव केला. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल साऊथ फिल्म फेस्टिवल कोणत्या देशात आयोजित केला जाईल? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारत. पुढचा प्रश्न आहे, आभा नायर पटेल कोणत्या देशात पहिल्या भारतीय वंशाच्या महिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, झांबिया. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वंशाची बोधना शिवानंदन कोणत्या देशातील सर्वात तरुण चेस चॅम्पियन बनली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंग्लंड. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 12 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, भारताचे पहिले खाजगी क्षेत्रातील रॉकेट इंजिन एव्हरेस्टचं अनावरण कोणी केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, एस्ट्रोबेस स्पेस टेक्नॉलॉजी. पुढचा प्रश्न, मानव वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी कोणत्या राज्याने फार्म गार्ड नावाची AI डिजिटल सेंट्री प्रणाली विकसित केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या विमानतळावर विमान अपहरणाची कारवाई रोखण्यासाठीचा संयुक्त अभ्यास सुदर्शन शक्ती 5 करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली होती? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नवी दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय हिंदी दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 10 ऑगस्ट. पुढचा प्रश्न, ट्रायम्फ ऑफ द इंडियन रिपब्लिक, माय लाईफ माय स्ट्रगल्स हे आत्मचरित्र कोणत्या राष्ट्रपतींचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रामनाथ कोविंद. पूर्व राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद. पुढचा प्रश्न, ग्रंथालयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यासाठी विकसित केलेल्या ग्रामीण ज्ञान सेतू ॲपचे उद्घाटन कोणी केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अमित शहा. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील ग्रंथालयांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडण्यासाठी विकसित केलेल्या ग्रामीण ज्ञान सेतू ॲपचे उद्घाटन केलं. ग्रामीण ज्ञान सेतू ही एक नवीन संकल्पना आहे. मुलांना वाचनासाठी प्रोत्साहित करण्याकरिता प्रत्येक गावात ग्रंथालय सुरू करणे. 752 ग्रंथालयांना ग्रामीण ज्ञान सेतू ॲपशी जोडण्याचे याचे उद्दिष्ट आहे.
या ग्रामीण ग्रंथालयांमध्ये 2,80,000 पुस्तकांसह 4 ग्रंथालये जोडली गेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू किती कलाकारांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप देणार आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 115. पुढचा प्रश्न आहे, केरळचे नाव बदलणारे विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले आहे. केरळचे नवीन नाव काय असणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केरळम. अभ्यास 2027चं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑस्ट्रेलिया. आयोजक देश ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका संयुक्त नेतृत्व. तारीख आहे 9 ऑगस्ट 2027 ते 22 ऑगस्ट 2027 पर्यंत. यामध्ये भारतासह 24 देश सहभागी होतील. पुढचा प्रश्न आहे, लाईफटाईम लिबर्टेरियन अवॉर्ड 2026 कोणाला देण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गुरुचरण दास. पुढचा प्रश्न आहे, प्राकृतिक ज्ञानधाम हे भारतातील पहिले पर्यावरण आधारित शैक्षणिक केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लखनौ. पुढचा प्रश्न आहे, अलीकडील एका आकडेवारीनुसार भारतातील कोणते राज्य सर्वाधिक दूध उत्पादक राज्य ठरले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. भारत 2026 कोणता स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 80वा. पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात एशियन लॉयनची संख्या किती झाली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 891. पुढचा प्रश्न आहे, कृषी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल थेट लाभ हस्तांतरण ही योजना कोणी सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिवराज सिंग चौहान. पुढचा प्रश्न आहे, अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या विश्व ॲथलेटिक्स अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 उंच उडी प्रकारात बसंत कुमार मेघवालने कोणते पदक जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रौप्य पदक. पुढचा प्रश्न आहे, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDC आधारित थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीचा शुभारंभ कोणी केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शिवराज सिंग चौहान. चंदीगड येथील टागोर थिएटरमध्ये पंजाबचे राज्यपाल श्री गुलाबचंद कटारिया यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित एका कार्यक्रमात सेंट्रल बँक डिजिटल करन्सी CBDT आधारित थेट लाभ हस्तांतरण DBT प्रणालीचा शुभारंभ केला. पुढचा प्रश्न आहे, भारताचे अमृत उद्यान उन्हाळी वर्धापन दिन 2026चे उद्घाटन कोणी केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. अमृत उद्यान 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत जनतेसाठी खुले राहील. पुढचा प्रश्न आहे, जागतिक बाजारपेठेतील संबंध वाढविण्यासाठी अपेडा आणि त्रिपुरा सरकारने आंतरराष्ट्रीय सेंद्रिय खरेदीदार विक्रेता मेळाव्याचे आयोजन कुठे केलं? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अगरतळा, त्रिपुरा. पुढचा प्रश्न आहे, कायद्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे, जलद आणि नागरिक केंद्रित करण्यासाठी इंडिया कोड पोर्टलचे उद्घाटन कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4,
पर्याय क्रमांक 2 अर्जुन राम मेघवाल. पुढचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात सिल्क मार्केट भवनचे उद्घाटन केले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जालना. पुढचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनी पोलीस, अग्निशमन आणि इतर सेवा कर्मचाऱ्यांना एकूण किती शौर्य आणि सेवा पदके प्रदान केली आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1057. पुढचा प्रश्न आहे, समान नागरी संहिता विधेयकाच्या मसुद्याला कोणत्या राज्य सरकारने ऑगस्ट 2026 मध्ये मंजुरी दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजस्थान. पुढचा प्रश्न आहे, कॅनेडियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इगा स्विटेक. पुढचा प्रश्न आहे, उदार शक्ती युद्ध अभ्यास 2026 भारताचा कोणत्या देशासोबतचा संयुक्त सैन्य अभ्यास आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मलेशिया. उदार शक्ती 2026 हा भारतीय हवाई दल आणि रॉयल मलेशियन हवाई दल यांच्यातील 5 दिवसांचा द्विपक्षीय हवाई लढाऊ प्रशिक्षण सराव आहे. आयोजन स्थळ आहे मलेशियातील सुबांग हवाई तळ. आयोजन ऑगस्ट 2026. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नौदलाने आपले दुसरे सागरी गस्ती जहाजाचे कुठे जलावतरण केले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोलकाता. तर हे होते 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंतचे हाफ मंथचे एकूण 100 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.